आणि गोपाळपूरमध्ये जे जमिनीवर गायरान जमिनीवर आता सध्याला प्लॉटिंग टाकून भूमाफ्याने विकलेली आहे, सरकारचे काही कर्मचारी अधिकारी याच्यात गुंतलेले आहे असं पण उपोषणकर्ता सांगतायत. आपल्या शेतकरी संघटनेची काय भूमिका असणार याच्यामध्ये? शेतकरी संघटनेची, माझ्या संघटनेची तर मी भूमिका पहिल्या दिवशी स्पष्ट केलेली आहे. मी त्यांना सर्वतोपरी, मी तर संघटना तर आहे पण मी तनमन धनाने त्यांच्यासोबत कायमच आहे. याच्यामध्ये जी अनियमितता झालेली आहे, इथं एक तर स्मशानभूमीला रस्ताच राहिलेला नाही. तिथं एक मंदिर होतं म्हसोबाचं, ते मंदिर प्लॉटवाल्यांनी उचलून बाजूला ठेवलेलं आहे. तिथं नदी, एक विहीर आहे गावाची पाणी पुरवठ्याची, ती विहीरच सातबाऱ्याहून गायब केलेली आहे. सगळे प्लॉटिंग करून सगळं अनधिकृत गावाचं तोंडाचं काढून सगळं भूमाफ्याने खाल्लेलं आहे. याच्या विरोधात जो आंदोलन चालू आहे, गावकरी सगळे सोबत आहे आणि याचा छडा लागल्याशिवाय हे तिथं जे केलेलं आहे अतिक्रमण, हे निष्कासित केल्याशिवाय एकही गावकरी आज इथून उठणार नाही. बरं, उपोषणकर्त्यावरच चिकलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली, त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण काय सांगणार आहे? मी स्वतः बघितलेलं आहे. मागच्या 2 वर्षापासून ते जे फॉलोअप घेत आहे याच्यामध्ये ह्या भूमाफियाचं कुठतरी डोकं दुखतंय, कारण त्यांना हे व्यवहार करायला कुठतरी अडथळा येतोय. म्हणून या लोकांनी मॅनेज होत नाही, कुठं पैसा देऊन इथे या गावकऱ्यांनी बाहेरचे लोक यांच्या गायरानात आणून यांच्या गायरानाचा पैसा जमा करून तो गावाच्या विरोधी वापरताय. परंतु हा माणूस कुठं पैसा घेऊन मॅनेज होत नाही, म्हणून यांच्यावर खोट्या अॅट्रॅसिटी सुद्धा दाखल केलेले आहे. त्यामुळे आता गावकरी एकत्र येऊन हा लढा लढत आहे आणि शेवटपर्यंत हा लढा चालू राहणार. बरोबर, माध्यमाला प्रतिक्रिया देताना पण गावाले भीतीचं वातावरण, ते आरोपीचं आणि भूमाफ्याचं नाव महिला पण सांगायला तयार नाही. आपण काय सांगणार आहे? नाव घ्यायला कुणी एक नाही आणि त्या महिला बिचारा रोजगार करणाऱ्या महिला आहेत, त्या आज त्याच्या लेकरांसाठी त्याच्या बांधवासाठी इथं आलेल्या आहे. त्यामुळे कुणाचं नाव हे त्यांना घेण्याची आवश्यकता नाहीये. त्यांना फक्त त्यांच्या लेकरा बाळासाठी त्या इथं आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना कुणाची नावं घ्यायला, त्यांना नावं माहीत असतील त्यांनी स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेतली असते. बरं, आपली काय भूमिका असणार या आंदोलनाच्या माध्यमातून? या आंदोलनाच्या माध्यमातून माझी एकच भूमिका राहील की माझ्या संघटनेच्या वतीनं तर मी त्यांच्या सोबतच आहे, परंतु या गोष्टीचा जोपर्यंत छडा लागत नाही, तिथलं अतिक्रमण निष्कर्षित केल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तर प्रशासनाला चिकलठाणा इतर भागात तोडाताडीचे त्यांना वेळ, पण इथं जवळ असलेला सजतपूरमध्ये मोठा अतिक्रमण सरकारच्या जागेवरती वेळ नाही का सरकारला? थोड्या वेळापूर्वी आमची बैठक झाली, साहेबांनी तसं आश्वासनही दिलं की जे कमर्शियल आहे, शेड वगैरे बांधलेले आहे, ते आपल्याला नक्कीच लगेच तोडता येतील. परंतु काही घरगुती लोक तिथं राहत असतील घरं करून, तर त्यांना थोडा वेळ द्यावा लागत असतो. आपण त्यांना वेळ देऊ आणि बाकीचं जे कमर्शियल शेड वगैरे असतील ते आजच्या आज काढून टाकू. आपलं नाव? निवृत्ती डग पाटील. मागणी, छोटीशी मागणी येत आहे. इकडं चोर पटकन सापडतात, मात्र हे मोठे दंडनांडकी जे आहे त्यांच्या कावळे होत नाही आणि छोटी मागणी होती. शासनाचा सुद्धा कारभार आहे. गांजाचं झाड जर शेतात दिसलं तर अशी यंत्रणा येते का पास महाराष्ट्रातून कुणीकडे यंत्रणा येते, म्हणजे तिथं काहीतरी कमाई आहे. त्या शेतकऱ्यावर काहीतरी मोठा मोबदला लावायचा राहतो, त्याच्याकडून काहीतरी पैसे काढायचे राहते. पण अशा ठिकाणी कारवाई होत नाही. अशा ठिकाणी याला शासनाचे जर लोक कारणीभूत होते ही जे असे गलत कामं होतात. जर गायरानं जमीन जर येणे होऊन जर विक्री सराठी विक्री होत असतात तर शासनाचेच जे रखवाले आहे ते शासनाच्या तळ्याला रखवाले तेच शासनाला गाठ्या टाकून राहिलं. आणि या गावकऱ्याला आज या इथं 10 वर्षाचा हा सध्याची देवखळ्याचा लढा आहे. कागदोपत्री त्याने हे शासनाकडे पूर्तता केलेली, पण शासनानं कसल्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज उपोषणचा 4था दिवस आहे आणि त्याची उपोषणकर्त्याची तब्येत घालवलेली आहे. तर उपोषणकर्त्याला काही जर झालं तर या मोठा इथं उद्रेक निर्माण होणार आहे आणि महाराष्ट्रभर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. शासनानं याची दखल घ्यावी आणि जे गुन्हेगार असतील, जे हात मिळून यांनी जे गायरान विक्री केलेलं आहे, या ग्राउंडचा तिथं प्रश्न आहे, स्मशानभूमी आहे, सगळं जागेवर यांनी अतिक्रमण करून हे सराट विक्री केलेली आहे. याच्यावर कठोर कारवाई शासनाने, असं माझं मत आहे. माझं नाव साईनाथ चौधरी मानकीकर, छत्रपती संभाजीनगर. 4 दिवसापासून उपोषण सुरू आहे, मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही. काय नेमकं? गट नंबर 26-27 सहजतपूरमध्ये गायरान जमीन आहे, त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे. सतीश भाऊ जवळ 4 दिवसाला उपोषणला पाहिजे आणि हा जवळजवळ मला वाटतं
12-13 वर्षापासून लढा चालू आहे गोपाळ पुरवठ्याचा, सदर पुरवठ्याचा. तर सरकार याच्यात काहीच करत नाही. सरकारला विनंती आहे की याचं सगळं प्रकरण मिटवून आमच्या स्थिती भाऊला न्याय द्यावा, पूर्ण गोपाळ पुरवठ्याला न्याय द्यावा. सरकारच्या हातात वाटतं सरकारचा हाताश आहे त्याच्यामध्ये. त्यामुळेच ते चौकशी होत नाही. काही लोक आहे त्याच्यामध्ये सगळे मिळून हे करतात. सर काय वाटतं हे एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्याची ही जमीन आहे आणि या बाबतीमध्ये मोठी धरण आणखी सुद्धा म्हणजे आता गाव एवढं भीतीच्या याच्यामध्ये की नाव सुद्धा घेऊ शकते धरण आणण्याचं. काय वाटतं प्रशासन याच्यामध्ये हे असं वाटतं सगळं शामिल? कारण प्रशासन यामध्ये सामील असल्याशिवाय हे गुंड प्रवृत्तीचे लोक हे काम करू शकत नाही. कारण कुठलंही काम करायचं असेल तर प्रशासन त्याच्यामध्ये जर जोडीला असेल तर ते काम सोपं होतं. त्या पद्धतीनं यांनी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कागदपत्र करायचे असेल प्रशासन यामध्ये असल्याशिवाय हे करू शकत नाही. कारण यांच्याकडे काय घरी शिक्के आणि सह्या करायचं यांच्याजवळ नाही. म्हणून हे जे यामध्ये जे अधिकारी आहेत खरं तर पहिले यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण यांना निलंबित केलं पाहिजे. कारण त्यावेळेस हे नाव घेतील की आम्ही कोणाच्या माध्यमातून हे करतोय. आणि या गोरगरीब जनतेला हा न्याय मिळाला पाहिजे. कारण त्यांच्या गावामधली जी स्मशानभूमीची जागा आहे त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे. आता उद्या जर एखादा मृत्यू गावात झाला तर ह्या लोकांनी तो मृत्यू न्यायचा कुठे आणि या लोकांनी ठेवायचा कुठे? कारण या आपल्या हायवेला जमिनीचे भाव हे गगनाला भिडले आणि एवढे भाव असल्यामुळं या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सहज एखादं छोटंसं काम केलं तर करोडो रुपये मिळतात. त्यामुळं हे आशीर्वाद असं वाटतं असू शकतो. कारण राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय पण हे काम होऊ शकत नाही. कारण प्रशासन, राजकीय आशीर्वाद आणि गुंड प्रवृत्ती या सर्वांची मिळून ही सांगड आहे आणि ही सांगड तोडण्याचं काम प्रशासनानं त्वरित करावं अशी माझी मागणी आहे.